तडोळे तालुका खटाव येथील जागरूक देवस्थान म्हणून सर्वत्र ओळख आहे। बेगवन सांगली रोडलगत गाव असून गावाच्या मध्यभागी ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर आहे। हे मंदिर जमिनीपासून वर 22 फूट असून 32 फुटाचे वरती कळस आहे। याचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर आकर्षक 2 अश्व असून त्यामध्ये भैरवनाथाची आकर्षक अशी मूर्ती आहे। सर्वांचे श्रद्धास्थान असलेले भैरवनाथाचे आजपासून यात्रेस प्रारंभ होत आहे। भक्तिभावाने प्रारंभ होत आहे। दिनांक 9 रोजी सायंकाळी कैलासवासी आत्माराम पाटील यांचे स्मरणार्थ चिरंजीव शहाजी शरद उद्धव भरत यांच्या वतीने जी टॉकीज फेम व विठू माऊली वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र दिगंजी यांचे अध्यक्ष हरिभक्त राहुल महाराज फडतरे यांचे सुसरावे असे कीर्तन आयोजित केले आहे व 10 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून भैरवनाथ देवाचा अभिषेकास प्रारंभ होईल। त्यानंतर दुपारी कैलासवासी काकासो दत्तू साबळे यांच्या स्मरणार्थ सुधीर काकासो साबळे सोसायटी संचालक यांच्या वतीने नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे दुपारी गजांचा अतिशय बहरदार असा कार्यक्रम होईल। त्यानंतर सायंकाळी महाआरती व पालखीस प्रारंभ होईल व सायंकाळी पोलीस मित्र मंडळाचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे व 11 रोजी दुपारी देवाचा महाप्रसाद तसेच कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात येणार आहे। तसेच सायंकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम व 12 रोजी एक आदत बैलगाडा शर्यतीचे आयोजन व सायंकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्टेज शो राधा पाटील यांचा कार्यक्रम होईल। तर या कार्यक्रमाचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री नितीन पळे यांनी केले आहे। सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर आज आपण आलो आहे तडोळे तालुका खटाव येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। त्या संदर्भात आपण भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष, ग्रामस्थ, सर्व यात्रा कमिटी यांना आपण विचारणार आहोत की यात्रा कमिटीचे काय काय नियोजन आहे। त्या संदर्भात आपण सविस्तर वृत्त घेत आहोत। मी नितीन पळे, भैरवनाथ यात्रा कमिटी अध्यक्ष। सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी अतिजोमामध्ये यात्रा साजरी होत आहे। तर यात्रेचं स्वरूप 8 तारखेपासून आमची यात्रा भैरवनाथ देवाची यात्रा 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत अतिशय जोमामध्ये चालू होत आहे। त्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे, तर 8 तारखेला जिल्हा पंचायत आदर्श शाळा तडोळे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, 9 तारखेला राहुलजी महाराज फडतरे यांचं सुभाविवाह कीर्तन व देवाची पालखीची मिरवणूक, 10 तारखेला पोलीस मित्र मंडळ यांचा धमाका ऑर्केस्ट्रा, तसेच बैलगाड्याचं मैदान, तसेच भैरवनाथाचा महाप्रसाद, तसेच स्वर माधुरी ऑर्केस्ट्रा, तसेच राधा पाटील मुंबईकर यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्वांना मी एक विनंती करतो की सर्वांनी आमच्या गावाची शोभा वाढवावी, उपस्थित राहून अशी मी तुम्हाला विनंती करतो। या भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे तडोळे ग्रामस्थांच्या सहकार्याने व तडोळे गावातील यात्रा कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय आनंदात आणि उत्साहात दिनांक 8/4/2026 ते 12/4/2026 या 4 दिवसामध्ये भरगच्च असे कार्यक्रम ठेवून आम्ही सर्वजण या ठिकाणी संपन्न करत आहोत। या यात्रेला 8 तारखेपासून सुरुवात होत आहे। या यात्रेची रूपरेषा आपल्या सर्वांना माहितीसाठी थोडक्यामध्ये या ठिकाणी नमूद करत आहे। दिनांक 8/4/2026 रोजी सायंकाळी ठीक 9 वाजता तडोळे गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडोळे या शाळेच्या माध्यमातून सर्व मुलांचा या ठिकाणी कला गुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी 9 वाजता पहिल्या दिवशी या ठिकाणी संपन्न होत आहे। तदनंतर 9 तारखेला कैलासवासी आत्माराम मल्हारी पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील बंधू यांच्याकडून हरिभक्त पारायण राहुलजी महाराज फडतरे यांचं सुश्राव्य असं कीर्तन 9 तारखेला संध्याकाळी सायंकाळी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर दिनांक 10/4/2026 रोजी सकाळी
नेहमीप्रमाणे भैरवनाथ देवाचा महाअभिषेक आणि ह्याचा काय कार्यक्रम देवाची विधिवत पूजेचा कार्यक्रम सकाळी ठीक 8 वाजता संपन्न होणार आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 10 तारखेला संध्याकाळी 7 वाजता भैरवनाथ देवाची महाआरती या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्या महाआरतीसाठी आपल्या गोंदवलेकर महाराजांचे ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टचे प्रतिनिधी या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीत व वडगाव जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती त्यांच्या विठ्ठल स्वामी महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी भैरवनाथ देवाची महाआरती या ठिकाणी संपन्न होत असते आणि त्यानंतर भैरवनाथ देवाची पालखी संध्याकाळी 7:30 वाजता मंदिरातून प्रयाण करते व संपूर्ण गावाला पालखी फिरून येऊन परत अतिशय उत्साहात आनंदात सर्व ग्रामस्थ भक्तगण या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। याही दिवशी तडोळे गावातील सर्व आमचे दाते आहेत, या सर्व दात्यांनी त्या ठिकाणी योगदानातून या सोहळ्यासाठी मदत होत असते। तदनंतर दिनांक 11 रोजी या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी संध्याकाळी 10 तारखेला आमचे तडोळे गावातील सर्व पोलीस मित्रमंडळ तडोळे या मित्रमंडळींच्या सौजन्याने ऑर्केस्ट्रा धमाका मुश्किल नाईट पार्टी कोल्हापूर या पोलीस बंधूंच्या आमच्या माध्यमातून संध्याकाळी 12 वाजता पालखी फिरून आल्यानंतर बहारदार असा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचाही लाभ परिसरातील सर्व ग्रामस्थांनी व गावातील सर्व ग्रामस्थ दिनांक 11/4/2026 रोजी दुपारी 4 वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या कुस्ती मैदानामध्येही अतिशय जोरदार अशा रंगतदार कुस्त्यांचं आयोजन या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये प्रथम क्रमांकाची 3 लाख रुपयाची कुस्ती ही पैलवान हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी वर्सेस भारतमधने पैलवान जगविनार नॅशनल मेडलिस्ट पंजाब या दोघांची रंगतदार अशी प्रथम क्रमांकाची कुस्ती, त्याचप्रमाणे 2 नंबराची कुस्ती, 3 नंबर कुस्ती, 4 नंबर कुस्ती, 5 अशा अनेक मातब्बर पैलवानांच्या जंगी कुस्त्यांचं मैदान हे 11 तारखेला दुपारी 4 वाजता आयोजित केलेलं आहे। याही कुस्ती मैदानाचा लाभ सर्व परिसरातील मंडळींनी घ्यावा अशी यात्रा कमिटीच्या वतीनं नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो। त्याचनंतर त्या दिवशी 5 वाजल्यापासून भैरवनाथ देवाचा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ते महाप्रसादाचाही लाभ सर्व ग्रामस्थांनी व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा अशी या ठिकाणी मी नम्रतेची विनंती करतो। आणि दिनांक 11ला त्या दिवशी संध्याकाळी ऑर्केस्ट्रा स्वरमाधुरी कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्रांचा नव्या जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सदाबहार कार्यक्रम या ठिकाणी आमच्याच भव्य दिव्य अशा जंगी शर्यतीचं आयोजन यात्रा कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। त्या बैलगाड्या शर्यतीचं बक्षीस प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 31,000, तृतीय क्रमांक 21,000, चतुर्थ 11 असे 6 बक्षिसं आहेत। 7,000 आणि 5,000 असे चांगल्या बक्षिसांचं नियोजन या ठिकाणी बैलगाडा जंगी स्पर्धेत